नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि दोन खुश खबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। अतिशय अपडेट महत्त्वाचे आहे कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी ई-KYCच्या प्रतीक्षेत होत्या आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते मेचे हप्ते आलेले होते परंतु लक्षात घ्या जूनचा हप्ता आलेला नाही आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुमच्या मनातील ई-KYC संदर्भातल्या शंका असतील किंवा इतर अपडेट असतील तर ही तुम्हाला मिळून जाणार आहे। तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ई-KYC संदर्भातली उत्कंठा आहेच। 90 लाखापेक्षा अधिक लाडक्या बहिणी ई-KYCच्या मुळे लक्षात घ्या त्यांना लाभ मिळत नाहीये। मग अशा लाडक्या बहिणींसाठी आपण कालच एक व्हिडिओ दिला होता की मंत्री आदितीताई तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स, तुम्ही हा व्हिडिओ यापूर्वीचा पाहू शकता। तर याच्यामध्ये मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली नाही तर अशा लाडक्या बहिणींची निवेदनं आमच्याकडे आलेली आहेत आणि आम्ही ती वरचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्याचबरोबर मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत तर यांच्याकडे ही शिफारस करणार आहोत आणि याच्यानंतर ई-KYC सुरू होणार की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे। म्हणजेच काय की प्रशासनाकडे ई-KYC संदर्भातला विषय गेलेला आहे। कदाचित आता याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींची ई-KYC संदर्भातली मागणी लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये ई-KYC सुरू होण्याची दाट शक्यता आहे। कारण का मंत्री आदितीताई तटकरे यांनी पहिल्यांदाच असं वक्तव्य केलेलं आहे की ई-KYC संदर्भात अनेक लाडक्या बहिणी पात्र असून अपात्र झालेल्या आहेत, त्यांची निवेदनं आलेली आहेत। नंतर सन्माननीय मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील तर ही मागणी दिल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांचा जो निर्णय होईल तो लक्षात घ्या अंतिम असणार आहे। म्हणजेच काय की शासनाकडे ही मागणी गेलेली आहे। आदितीताई तटकरे जे आहेत तर यांच्या संदर्भात तर अशा प्रकारची ई-KYC संदर्भातली मागणी प्रशासनाकडे गेलेली आहे। पुढील आठवडाभरामध्ये या संदर्भातले अपडेट येऊन जाणार आहे कारण का मोठ्या प्रमाणावरती ई-KYCची मागणी केली जात आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र असून ई-KYC दुरुस्ती करायची आहे त्याचबरोबर ज्यांची ई-KYC राहिलेली आहे तर अशा लाडक्या बहिणींना एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। तर ही महत्त्वाची मोठी अपडेट आहे। आणि दुसरी महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना लक्षात घ्या की मेचा हप्ता आला नव्हता, त्यानंतर लक्षात घ्या तर संपूर्ण महाराष्ट्रातील काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मेचा हप्ता आला, जूनचा हप्ता आलेला नाही आहे तर त्यांना तांत्रिक कारणांमुळे, तांत्रिक कारण तर आपण यापूर्वी देखील सांगितलं होतं, तांत्रिक कारण म्हणजे काय, खरोखर पात्र असून इतर कुठलाही जो निकष आहे उत्पन्नाचा असेल, 4 चाकीचा असेल, त्यानंतर ITR रिटर्न असेल तर हा निकष लागून त्यांचा लाभ आहे तो बंद करण्यात आला होता। मग अशा लाडक्या बहिणींनी निवेदनं दिली होती, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यानुसार अशा लाडक्या बहिणीची काही ठिकाणी फेर तपासणी सुरू झालेली आहे। याच्यामध्ये देखील लाडक्या बहिणी पात्र होत आहेत, त्यांना आता येणारा हप्ता देखील येऊन जाणार आहे। तर ही दुसरी आनंदाची बातमी। आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर 1,67,00,000 आसपास लाडक्या बहिणी आहेत तर यांची देखील आता प्रतीक्षा संपणार आहे। आजपासून आपण साधारणतः लक्षात घ्या हाच आठवडा महत्त्वाचा आहे। आज 28 तारीख आहे, 2 ते 3 दिवस बाकी आहेत तर आजपासून कुठल्याही वेळी जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR, महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे ते तर या ठिकाणी हा GR प्रसिद्ध होईल आणि साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लाडक्या बहिणींना त्यांचा सन्मान निधी आहे तो मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारच्या ह्या 3 मोठ्या अपडेट तुम्हाला सांगता येणार आहेत कारण का ही सद्यस्थिती आहे। ई-KYCची मागणी शासनाकडे गेलेली आहे, फेर तपासणी देखील सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना हप्ते वितरणाचा GR आता कुठल्याही वेळी आजपासून प्रसिद्ध होऊ शकतो। तर अशा ह्या 3 महत्त्वाच्या अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।